नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची माझी रेसिपी आहे पनीर फ्लावर ग्रेव्ही. खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. चवीला म्हणाल तर उत्तम, झटपट होते. आपले वाटणं जर तयार असतील तर हे पदार्थ बनवायला वेळ लागत नाही. आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर पनीर ग्रेव्ही आपल्या ताटामध्ये अगदी सगळ्या ताटाला शोभा आणते. तर आजची माझी रेसिपी आहे पनीर फ्लावर ग्रेव्ही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पनीर फ्लावर ग्रेव्हीसाठी इथे मी फ्लावर घेतलेले आहे साफ करून आणि जवळजवळ 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. मी हे फ्लावर व्यवस्थित साफ करून आणि कोमट पाण्यामध्ये हे फ्लावर असे छान या बाउल याच्यामध्ये एका पसरट भांड्यामध्ये मी टाकलेले आहेत आणि यामध्ये मी अर्धा टीस्पून घातलेला आहे मीठ. व्यवस्थित मीठ घालून आणि या गरम पाण्यामध्ये फ्लावर मी हे टाकलेलं आहे, कारण फ्लावर वरती बऱ्याच प्रकारची औषधी फवारल्या जाते, त्यामुळे हे करणं आपल्याला आवश्यक आहे. तर ही व्यवस्थित मी इथे साफ करून भिजत लावलेली आहे पाण्यामध्ये. मी घेतलेलं आहे पनीर, अमूलचं पनीर मी हे पॅकेट आणलेले आहे. 7-8 माणसांची पनीर फ्लावर ग्रेव्ही मला ही बनवायची आहे. चाळणीमध्ये घेऊन मी पनीरवरती थोडंच नळाने पाणी असं सगळीकडनं हे केलं आणि संपूर्ण हे असं स्वच्छ पनीर करून घेतलेलं आहे. त्यावेळेला पॅकेटमध्ये काय होतं, थोडंसं असं चिकटपणा असतो, तर पूर्ण ह्याचा घालवायचा आहे, पनीरचा वास येत नाही. कढई मी ठेवलेली आहे गॅसवरती. 2 टीस्पून आपल्याला घालायचं आहे तेल. आपल्याला कडकडीत गरम करायचं. पनीर ग्रेव्ही म्हटलं की पनीरचं प्रमाण आपलं जास्त असतंच, त्याशिवाय ग्रेव्हीला मजा नाही. आता हे फ्लावर जे घेतलेलं आहे तेवढा फ्लावरचा वापर मी या ग्रेव्हीमध्ये करणार नाहीये, पण इथे रेसिपीमध्ये मी सांगते की फ्लावर आपण जेव्हा घेतो ना, तेव्हा काय होतं की घेतलं तेव्हा फ्लावर एकदम छान पांढर शुभ्र बघून आपण घेतो आणि फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी थोडंसं काळपटपणा येतो त्याला आणि थोडंसं सुकल्यासारखं होतं. तर फ्रीजमध्ये ठेवून आणि नंतर आपण त्याची भाजी करतच असतो. तर एक फ्लावर साठी मी तुम्हाला असं सांगेन की ज्या दिवशी ताजे फ्लावर तुम्ही घेतली त्या दिवशी असे साफ करून व्यवस्थित पाण्यामध्ये मिठाच्या व्यवस्थित पाण्यातून काढून, आणि मी आज जे इथे दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ती तेलामधून काढली, कशी काढणार आहे, तेल किती लागणार आहे, त्यामध्ये काय घालायचं आहे हे इथे दाखवणार आहे. तशी जर करून ठेवली तर तुम्ही फ्लावर कधीही सुकी रश्याची केव्हाही पटकन काढून आणि बनवू शकता. शिवाय काळी झाली, खराब झाली, काढून टाका वगैरे असं काही नाही. तर तुम्ही तसे फ्लावर एकदम घेऊन आणि करू शकता. तर आज इथे मी दाखवणार आहे की एवढा फ्लावरचा वापर इथे करणार नाही. त्यातली अर्धी फ्लावर घेणार आहे आणि अर्धी फ्लावर मी ठेवणार आहे. फ्लावर पाण्यातून मी काढलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. थोडीशी फ्लावर घातलेली आहे मी, मूठ त्याच्यामध्ये बसेल एवढी तेलामध्ये मी ती परतवून घेते. फ्लावर आपली अशी थोडीशी तयार झाली की एक चिमटीवर फक्त मीठ घेतलेलं आहे मी. चिमटीवर मीठ या फ्लावर मध्ये घातलेलं आहे. परत आपल्याला परतवून घ्यायचे. या पद्धतीने फ्लावर फ्राय करून ठेवा, तेव्हा ही रश्याची सुकी भाजी, डाळ भाजी कुठलीही तुम्ही बनवू शकता. फ्लावर काळेपणा येत नाही किंवा स्वाद त्याचा खराब होत नाही. ताजी ताजी फ्लावर आणून तुम्ही या पद्धतीने करून ठेवू शकता. हे बघा, फ्लावरचा आवाज आता आहे एकदम, टाकला तेव्हा वेगळा होता ना, आता थोडासा वेगळा झालेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी फ्लावर आपली छान अशी फ्राय झालेली आहे. आपल्याला असं वाटलं की थोडाफार कलर यायला लागला, तोपर्यंत आपल्याला फ्लावर व्यवस्थित इथे फ्राय करून घ्यायचे. फ्लावर एकदम छान फ्राय झालेली आहे. मी जवळून दाखवते. आपल्याला काढून घ्यायची एका दुसऱ्या भांड्यामध्ये आणि राहिलेली फ्लावर अशीच या पद्धतीने आपल्याला इथे तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. परत थोडंसं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. जसे फ्लावर टाकू तसं चिमटीभर मिठाचा वापर आपल्याला करायचा आहे, जास्त नाही.
2च टीस्पून तेल आपण घातलेलं आहे, तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घेतोय आपण. परत परत तेल वापरायची गरज पडत नाही. ह्या पद्धतीने कितीही मोठ्या प्रमाणामध्ये फ्लावर तुम्ही फ्राय करून ठेवली तरी सुद्धा ती अजिबात खराब होत नाही, कारण छान तेलामध्ये मिठामध्ये परतवलेली छान तिची चवही लागते आणि फ्लावरला एक असा थोडासा वास असतो, तर तो वासही संपूर्ण निघून जातो. या पद्धतीने फ्लावर करून ठेवा आणि तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये, कुठल्याही मिक्स भाजीमध्ये, डाळीमध्ये किंवा फ्राय करायचे असेल, रस्सा भाजी करायची असेल, ग्रेव्हीची भाजी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे फ्लावरचा वापर करू शकता. यापेक्षा मोठे पीस सुद्धा तुम्ही इथे करून आणि ह्या पद्धतीने करून ठेवू शकता आणि ताज्या फ्लावरचा आपण अगदी स्वाद जसा येतो तसा स्वाद आपण टिकवून ठेवू शकतो ह्याचा. ते ह्या पद्धतीने नक्की करून बघा. हे आपल्या आता संपूर्ण फ्लावर छान इथे तयार झालेली आहे. 2 टीस्पून तेलामध्ये आपण फ्लावर छान इथेही करून घेतलेले आहे, परतवून घेतलेले आहे. संपूर्ण फ्लावरचा जो काही वास असतो तो पूर्ण निघून जातो. छान आपले फ्लावर इथे आपण फ्राय करून घेतलेले आहे. आता आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. 2 टीस्पून मध्ये आपण फ्लावर केलेले आहे. परत आपण त्याच कढईमध्ये 1 टीस्पून घातलेलं आहे तेल आणि आता आपल्याला इथे पनीर आपलं जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर फ्राय करताना पण एक टिप इथे आहे. चिमटीभर मीठ आपल्याला पनीरवरती घालायचे आहे. पनीरची ग्रेव्ही किंवा कुठलीही आपण कशीही भाजी करत असू तरी पनीरला खूप छान स्वाद येतो. फक्त चिमटीभर मीठ आपल्याला पनीर फ्राय करताना घालायचं आहे. आठवणीने घाला आणि करून बघा. तुम्हाला सुद्धा चवीमध्ये प्रचंड फरक दिसेल. छान आपल्याला हे व्यवस्थित असे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे. या पद्धतीने सर्व पनीर मी इथे या पद्धतीने करून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व पनीर इथे करून घ्यायचं. तेलावरती या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. पनीर आपण छान परतवून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊ. याच कढईमध्ये आपल्याला आता पनीरची ग्रेव्ही बनवायची आहे. 3 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. इथे वाटण हे ग्रेव्हीसाठी वाटण तयार करून ठेवलेलं आहे. हे आहे लसूण, आलं, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे करून ठेवलेलं आहे. आणि हा जो मसाला आहे त्या संपूर्ण मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. व्हेज नॉनव्हेज तुम्ही कुठलेही पदार्थ, कुठल्याही ग्रेव्ही, कुठलीही रस्सा भाजी या मसाल्याने बनवू शकता. तर हे तयार केलेली संपूर्ण रेसिपी मी दिलेली आहे, म्हणून इथे मी मसाला वाटण अगोदरच तयार करून इथे ठेवलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मी हे वाटण तयार करत असते, म्हणजे मला 1-2-4 दिवस तरी ज्या पदार्थांसाठी मला यूज करायचं ते करू शकतो. त्यापेक्षाही जास्त हे वाटण राहतं जास्त प्रमाणामध्ये केलं तर. तेल आपलं गरम झालेलं आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. हे जे वाटण आहे तर हे मी घालणार आहे. तेल आधी गरम झाल्यानंतर सर्वात आधी हे लसूण, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची 4 घातलेली आहे. तर हे पहिलं घालायचं आहे. 1.5 चमचा मी घातले. तेलामध्ये याला चांगलं फ्राय करायचं आहे आधी. भाजीचा, रस्स्याचा, कुठलीही तुम्ही रस्सा भाजी, ग्रेव्हीची भाजी बनवत असाल तर एकदम छान स्वाद येतो. या मस्त आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचंय. इथे ग्रेव्हीचं वाटण आता आपल्याला घालायचं आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ग्रेव्ही बनवायची असेल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथे वाटणाचा वापर करायचा आहे. मी मोठे 2 चमचे इथे वाटण घातलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये एकदम छान परतवून घ्यायचं आहे. हे मसाले सर्व भाजलेले असतात. संपूर्ण रेसिपी किती प्रमाण, काय, किती दिवस टिकेल, तर मोठ्या प्रमाणावरती मी हे वाटण दाखवलेलं आहे. त्यावरून तुम्ही छोट्या मोठ्या प्रमाणात हे करून ठेवू शकता. 7-8 दिवस तुम्ही आरामात या वाटणाचा वापर करू शकता. असं हे वाटण आहे. व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हे परतवून घ्यायचंय. 2 टीस्पून मी इथे अजून वाटण हे घातलेलं आहे. मला थोडंसं कमी वाटलं, अजून मी थोडंसं घातलेलं आहे. एक्स्ट्राचं वाटण आपण बनवून ठेवलं तर असं आपलं हे होतं की आपल्याला जास्त कमी प्रमाणामध्ये जर वाढवायचं असेल तर आपण वाढवू शकतो. आणि टिकणारे जर वाटण असेल तर आपल्याला कुठल्याही घाई गडबडीच्या वेळेला कोणतीही रस्सा भाजी फ्राय करू शकतो आपण. मिडियम गॅसवरती मी मस्त ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि छान हे तेलामध्ये वाटण परतवू देणार आहे. तर त्याचा कलर किती छान येतो तुम्ही संपूर्ण आपली रेसिपी झाल्यानंतर बघालच.
मिनिटभर छान आपण असा तेलामध्ये जरा मसाला परतवला तर मस्त खमंग वास सुटतो आणि छान कलर येतो भाजीला. हे बघा व्यवस्थित आपले मसाला हा तयार झालेला आहे इथे. तर काही आता आपल्याला मसाले ऍड करायचे आहे त्याच्यामध्ये. वाटणामध्ये मी कलरची मिरची घेतलेली आहे. तुम्ही वाटणाची रेसिपी जरूर बघा. अर्धा टीस्पून मी घालते हिंग, अर्धा टीस्पून घालते हळद आणि मोठा एक चमचा भरून घालणार आहे रस्सा भाजी मसाला. छोट्या चमच्याने म्हणाल ह्या स्टीलच्या तर भरून 2 टीस्पून तो होतो तेवढा मी इथे घालणार आहे. ग्रेव्हीचं प्रमाण जास्त आहे आणि पनीर म्हटलं की थोडेस झणझणीत आपल्याला छान लागते कारण दुधाचा पदार्थ आहे तर थोडासा तिखट असेल तर ग्रेव्ही अजून छान लागतेच. टोमॅटोचा वापर इथे अजिबात केलेला नाहीये. वाटणामध्येच मी व्यवस्थित सगळे प्रकार घेतलेले आहे त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान घट्टपणा येतो. माझी वाटणाची रेसिपी तुम्ही जरूर बघू शकता. हे सर्व मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी घालून आणि आपल्याला परत थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. अजून थोडंसं पाणी घालणार आहे. एक मिनिटभर आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. मसाल्याला छान कलर आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. इथे आपल्याला घालायचं आहे फ्लॉवर. थोडासा फ्लॉवर मी बाजूला काढलेला आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये वापरायचं तेवढा फ्लॉवर आपण याच्यामध्ये घालायचं आहे. फ्लॉवर आपल्या मसाल्यामध्ये छान आपण मिक्स केलेला आहे. आता आपल्याला घालायचं आहे पाणी. पनीर शिजायला वेळ लागत नाही. फ्लॉवर थोडीशी आपल्याला शिजवावं लागणार आहे. गाळ आपल्याला ही फ्लॉवर एकदम बनवायची नाहीये. ग्रेव्ही मधली फ्लॉवर आहे त्यामुळे आपण तेलातून परतवलेलीच आहे. जास्त वेळ फ्लॉवरला पण शिजायला लागत नाही. गरजेनुसार आपल्याला जशी ग्रेव्ही हवी त्या पद्धतीने इथे पाणी घालायचं आहे आणि हे शिजल्यानंतर अजून ही ग्रेव्ही एकदम घट्ट होऊन येते. जशी जशी ही ग्रेव्ही शिजते तसं खूप घट्टपणा येतो. अजूनही बघा भरपूर घट्ट आहे तरी शिजल्यानंतर अजून घट्ट होते म्हणून मी थोडंसं पाणी अजून घालणार आहे. टोमॅटो नसताना सुद्धा ग्रेव्ही एकदम घट्ट होते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. फ्लॉवर आपण तेलामध्ये परतवली तेव्हा मीठ घातलेलं आहे. पनीर मध्ये पण 1-1 चिमटी मीठ घातलेलं आहे. तर आधी आपली ग्रेव्हीचं प्रमाण बघा आणि त्यानंतर मीठ घाला. चव घेऊन जर कमी वाटत असेल तर परत मीठ घाला. पण हे सगळं ध्यानात ठेवून आपल्याला मीठ घालायचं आहे. एक खळखळून उकळी आपल्याला या फ्लॉवरला आणायची आहे. फ्लॉवरला आपली खळखळून उकळी आलेली आहे. एवढीच आपल्याला इथे फ्लॉवर शिजून घ्यायची आहे. आता आपल्याला घालायचं आहे पनीर. पनीर आपलं छान इथे तयार झालेलं आहे आपल्या तेलामध्ये त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही. मिक्स केलं छान. 1 टीस्पून आपल्याला घालायची आहे इथे कसुरी मेथी. झाकण ठेवते. गॅस मी बंद केलाय. 1 मिनिटानंतर आपण याच्यात कोथिंबीर घालणार आहे. गॅस आपण बंद केलेला होता. कढई गरम त्याच्यावरती आपण कसुरी मेथी घालून आणि झाकण ठेवलेलं होतं. पनीर टाकल्यानंतर आपल्याला अजिबात जास्त शिजवायची गरज नाही कारण पनीर आपण छान तेलामध्ये फ्राय केलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातली. आपली इथे पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. चमचमीत मस्त आपली इथे ही पनीर आणि फ्लॉवर ग्रेव्ही तयार झालेली आहे. खूप घट्ट ही ग्रेव्ही तयार होते. आपण खूप जास्त मसाल्यांचाही वापर इथे केलेला नाहीये. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हॉटेल सारखी आपली ही फ्लॉवर पनीर झालेली आहे. नक्की करून बघा. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. खूप घट्ट वाटण तयार होतं. टोमॅटो नसेल तरी सुद्धा काही फरक पडत नाही. अतिशय छान ही ग्रेव्ही तयार होते. खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्याकडे माणसं पाहुणे येणार असतील तर तुम्ही जरासा मसाल्याचा वापर यामध्ये अजून 2 चमचे जास्त घातल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता. एकदम छान कलर आलेला आहे. मस्त वास सुटलेला आहे. घट्ट ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे.
वाटण तयार असेल तर जेवण बनवायला वेळ लागत नाही. कितीही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जेवण बनवायचं असेल तर आपली पूर्वतयारी जर असेल तर वेळ अजिबात लागत नाही. आजची ही फ्लावर पनीरची ग्रेव्ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि एखाद्या वेळेला ह्या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन मी भेटणार आहे उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय.